नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्लॉग कोल्हापुरी व्लॉगर. तर बघूया आज काय नवीन विषय. तर आज होता गुरुवार आणि आज आपला पहिलाच व्लॉग पडतोय आणि मी दसरा चौक मार्गे चाललोय दत्त भिक्षालिंगला. गुरुवार असल्यामुळं आज भयानक गर्दी होती आणि संध्याकाळी दत्त महाराजांची पालखी असते. जे कोल्हापुरात राहतात त्यांना चांगलंच माहिती आहे की दत्त महाराजांच्या पालखीला साधारण किती गर्दी असते ते. तर भिक्षालिंगचं स्थानसुद्धा एक करवीर क्षेत्रात लई मोठं महात्मा आहे. हे एकविरा देवीचं मंदिर आणि त्याच्याबरोबर मागं दत्त महाराजांचं भिक्षालिंग आहे. तर इकडे जाऊन आम्ही थांबलो पालखीची वाट बघत आणि आरती झाल्यानंतर पालखी येते असं आम्हाला तिथं समजलं. पण आम्ही वाट बघत थांबलेलो तेवढ्यात त्यांनी पालखी आणून ठेवली साईडला आमच्या इथेच. तिथनं पुढं त्यांची सगळी तयारी चालू झाली आणि थोड्या वेळात आरती चालू होणार. श्री एकविरा दत्त भिक्षालिंग. करवीर महात्मा महालक्ष्मीनं दत्त महाराजांना आपल्या इथं कोल्हापुरात भिक्षा घेण्यासाठी बोललं होतं, म्हणूनच हे भिक्षालिंग प्रचलित आहे. आणि जवळपास रोज दुपारी 12 वाजताची भिक्षा दत्त महाराज स्वतः इथे येऊन घेतात अशी हिची आख्यायिका आहे. तर बघा चला आता भिक्षालिंगमधली आरती साधारणतः आपली कशी असते आणि काय असते. तुम्ही देखील कोल्हापुरात राहत असाल तर दत्त भिक्षालिंगची दुपारी 12ची आरती व दर गुरुवारी आणि पौर्णिमेला संध्याकाळी 8 वाजताची आरती झाल्यानंतर दत्त महाराजांची पालखी. तर ऐका, तुमचं देखील अंगावर काटे येतील. तर आरती संपल्या लगेचच दत्त महाराजांच्या पालखीला सुरुवात होते आणि दत्त महाराजांची पालखी जी असते ती त्या मंदिराभोवती जवळपास 5 वेळा प्रदक्षिणा करते. तशी दत्त महाराजांची पालखी आम्ही अटेंड केली. तिथनं लगेच आज वेताळदेव पालखी सोहळा होता, त्यामुळं आम्ही गेलो शिवाजी पेठेत. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे भावांनो, वेताळ तालीम मंडळ म्हणजे विषय हार्ड. कोल्हापुरातली 1 नंबरची तालीम आहे आणि पोरंसुद्धा तिथली भारी आहेत. जशी पोरं साऊंड सिस्टीम डॉल्बी आणि हुल्लडबाजी तुम्हाला दिसत्या, तसेच ही तालीम संस्था आपले धर्म रूढी परंपरासुद्धा जपतात. हे जे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे वेताळ तालिमीचा हा पालखी सोहळा. तर भावांनो, फक्त डॉल्बी लावणे आणि नाचणे एवढंच फक्त नसते, तर कोल्हापुरात सगळं आम्ही सणवार जपतोय. म्हणून उगीच आम्ही हवेत म्हणत नाही, जगात भारी आम्ही कोल्हापुरी. असली मस्त महादेव उज्जैनची त्यांनी पूजा बांधलेली खतरनाक, अक्षरशः डोळं भरून आलं राव बघू. तर झालं भावांनो, आज पुरतं फक्त एवढंच. वेताळ तालिमीजवळ गेलेलो. असंच रोज नवीन मी ब्लॉग टाकत राहीन आणि प्लीज तुमच्या भावाला सपोर्ट करा. कोल्हापुरी ब्लॉगर या चॅनलला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूबच्या पेजची लिंक खाली दिल्या त्याला सबस्क्राईब करा.